स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच सीटीटी झाली होती आणि 7 जुलैला आणि हिचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे आणि त्यामध्ये 25 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2. त्यात 3.5 लाख विद्यार्थी पास झालेत, म्हणजे 12% हा टक्का आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यात होणारी जी सीटीईटी आहे ही सीटीईटी डिसेंबरमध्ये होणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन सुद्धा येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परंतु जे विद्यार्थी फेल झालेले आहेत, नापास झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांकरिता मी काही ट्रिक्स सांगणार आहेत किंवा टिप्स देणार आहे की ज्या 5 टिप्स आहेत आणि ह्या ज्या टिप्स तुम्ही जर नक्कीच पाळल्यात तर नक्कीच आपण पास होणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, जर ते करणार नाहीत तर तुम्ही कदापि पास होणार नाहीत. जर सीटीईटी तुम्हाला पास व्हायचं असेल तर हे 5 टिप्स पाळणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार तेही सातत्यपूर्ण करणं गरजेचं आहे. तर त्या 5 टिप्स आपण काय असणार आहे, कशा असणार आहेत, ते आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत किंवा सीटीईटी संदर्भातले, टीईटी संदर्भातले जे काही व्हिडिओ असेल हे आपल्याला आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, पास होण्याची 5 टिप्स पहा सांगतोय आणि त्यात हे जे करणार आहात तुम्ही हे नक्कीच करावं लागणार आहे, कारण त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण शिक्षक जर बनायचं असेल, तुम्ही डीएड झाला असाल, बीएड झाला असाल, तरी विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षक व्हाल याची काही गॅरंटी नाही. परंतु आपल्याला टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 पेपर 2 पास असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर टेट देणं सुद्धा गरजेचं आहे, त्यात गुणवत्तेत येणं सुद्धा गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, आपण पहिल्या सेटअपमध्ये हा जर टिप्स तुम्ही वापरला तर या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्या टिप्स तुम्हाला कोणी सांगत नाहीत, ते आपण आपल्या चॅनलवरती ते सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच 100% रिझल्ट आपण जर पाळलात तर मिळणार आहे. बघा, सीटीईटीचे पेपर तुम्हाला माहिती आहे, पेपर 1 आणि पेपर 2 असतात. विद्यार्थी मित्रांनो, पहिला विषय आहे पॅडॉगॉजी. पॅडॉगॉजी म्हणजे काय? अध्यापन शास्त्र. आपल्या सर्वांना माहिती आहे अध्यापन शास्त्र. मग अध्यापन शास्त्रावरती जे प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो, ते प्रश्न हे किती असतात ते आपण बघणार आहोत. सीडीपीचे अध्यापन शास्त्राचे प्रश्न असतात, चाइल्ड डेव्हलपमेंटचा जे आहे त्याला 30 प्रश्न विचारले जातात पेपर 1 मध्ये. नंतर लँग्वेज 1 15 प्रश्न असतात, लँग्वेज 2 15 प्रश्न असतात, नंतर ईव्हीएसचे 15 प्रश्न असतात आणि मॅथचे 15 प्रश्न. असे टोटल जर आपण पॅडॉगॉजी म्हणजे अध्यापन शास्त्राचे म्हणजे कसे शिकवले जातात म्हणजे अध्यापनाच्या संदर्भातील जे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते टोटल आपले पेपर 1 मध्ये असतात 90 मार्क. विचार करा, 150 पैकी 90 मार्कचे हे प्रश्न असतात. म्हणजे सर्वात महत्वाचा विषय जर असेल आपला तर पॅडॉगॉजी म्हणजेच अध्यापन शास्त्र. या अध्यापन शास्त्राचा सर्वात जास्त आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग याकरिता काय करावं लागेल? या दोन्ही पेपरला नंतर दुसरा जर पेपर आहे म्हणजे एकच पेपरसाठी एवढा अभ्यास करायचा का नाही? पेपर 2 मध्येही किती मार्काचा पॅडॉगॉजी अध्यापन शास्त्र आहे ते आपण पाहू. 30 मार्काचा आहे विद्यार्थी मित्रांनो सीडीपी पेपर 2 ला. नंतर 15 मार्काचं लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 15 30 मार्क झाले. आणि विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र जे विषय आहेत पेपर 2 ला, जे सायन्स घेतात विद्यार्थी मित्रांनो, काही मॅथ घेतात किंवा सामाजिक शास्त्र घेतात म्हणजे सोशल सायन्स घेतात, यासाठी 20 मार्काचं असते. म्हणजे टोटल जर विचार करतो म्हटलं आपण तर 80 मार्काचा पेपर 2 ला अध्यापन शास्त्र असते. मग दोन्ही विषयात दोन्ही पेपरला तुम्ही विचार करा की पेपर 1 ला 90 मार्क्स अध्यापन शास्त्राचे प्रश्न आहेत आणि पेपर 2 ला अध्यापन शास्त्राचे प्रश्न म्हणजे पॅडॉगॉजीचे प्रश्न आहेत 80. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एक विषय महत्वाचा आहे, तो पॅडॉगॉजीचे जे काही संबंधित विषय आहे त्याचा अभ्यास सर्वात जास्त आपल्याला करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही प्रामाणिकपणे केलात तर विद्यार्थी मित्रांनो आपण 70 ते 80 मार्क्स नक्की घेऊ शकतो, पण 90 पैकी म्हणजे जे पेपर 1 ला असणार आहे. आणि इकडे पेपर 2 मध्ये जर तुम्ही विषयानुसार जर अभ्यास करतो म्हटलं तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इकडे 60 जरी पेपर काढले तर इकडे 70 आणि 60 तरी विचार करा, 130 मार्क होतात. आणि पासिंग मार्क्स तुम्हाला माहिती आहे 150 पैकी किती आहेत. हा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठी हे पॅडॉगॉजीचा अभ्यास करणं, सातत्यपूर्ण अभ्यास करणं हे गरजेचं आहे सर्वात जास्त, कारण पेपर 1 ला 90 मार्क्स त्याच्यावरती अवलंबून आहे आणि पेपर 2 ला 80 मार्क्स आहे. नंतर दुसरा जो टिप्स आहे म्हणजे पहिलं टिप्स आहे आपली टिप्स पॅडॉगॉजी. नंतर दुसरा आहे जे अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस आहे. हा सिलेबस जो आहे पूर्ण 5 हे जे काही विषय आपले सीडीपी आहे, लँग्वेज 1 लँग्वेज 2 नंतर ईव्हीएस मॅथ सोशल सायन्स किंवा विज्ञान, हे जे विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचं जेवढं काही सिलेबस आहे हा सिलेबस माणसाने किंवा व्यक्तीने किंवा विद्यार्थ्याने एकदा तरी वाचायचा आहे, एकदा तरी वाचून काढायचा आहे, तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. कारण आपण जर टॉपिक नुसार
अभ्यास करतो म्हटलं तर आपल्याला कोणताही प्रश्न त्यातून सुटेल, परंतु तुम्ही प्रश्नानुसार जर वाचाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला तेच प्रश्न येतील असं नाही. रिपीट रिपीट पूर्ण तेच तेच प्रश्न येत नाही. 40%, 20%, 30% रिपीट होऊ शकतात, पण 100% रिपीट नाही. पण तुम्ही जर सिलेबस जर वाचला तर सिलेबस मधला कोणताही टॉपिक सुटणार नाही. म्हणजे तुम्हाला पेपर जरी कसंही विचारलं तरी तुम्ही त्या सिलेबसचं जे काही थेरी वाचणार आहेत त्यानुसारच तुमचे प्रश्न येणार आहेत. म्हणजे त्यातून कोणतेही प्रश्न सुटणार नाही. पण तुम्ही प्रश्नानुसार जर अभ्यास केला तर नवीन प्रश्न विचारले जातील, त्यात तुमचं मात्र गोंधळ होईल आणि तुम्हाला ते प्रश्नाची उत्तरं येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून दुसरी जी टिप्स आहे आपली ते सिलेबस पूर्ण वाचणं गरजेचं आहे. नंतर तिसरं आहे म्हणजे टॉपिक वाईज अभ्यास करायचा आपल्याला, प्रश्नानुसार नाही तर टॉपिक वाईज अभ्यास करायचा आहे. नंतर तिसरी टिप्स आहे आपली जे PYQ आहे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते वाचणं गरजेचे आहेत, त्याच्याशिवाय होणार नाही. जे तुम्हाला सांगितलंय टीईटी संदर्भातील असो की सीटीटी संदर्भातील असो, तुम्हाला जसं टीईटीच्या संदर्भातील विद्याभारतीचा प्रश्नसंच तुम्हाला मिळते, विद्याभारतीचे जे आहे मार्गदर्शिका ते सुद्धा मिळते, त्याच्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिले जातात. त्याच पद्धतीने सीटीटी साठी जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन मार्केटमधलं कोणतंही घ्या, परंतु ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे पेपरच्या आधी पेपरच्या नंतर सुद्धा. म्हणजे पेपरच्या आधी म्हणजे पेपर जेव्हा तुम्ही अभ्यास केला जातो त्यावेळेला. मग त्यातून काय होणार आहे, त्यामुळे प्रश्न कसे येतात, नंतर त्याची प्रश्नाची भाषा कशी असते, त्याच्यात हिंट काय असणार आहे आपल्याला, नंतर नवीन प्रश्न ऍड केली जातात का, नंतर मॅथ कशा टाईपनं येतो, बरोबर, हे सर्व प्रश्न तुम्हाला त्यातून मिळतील आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आयडिया सुद्धा मिळतील. म्हणजे जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचले तर हे वाचणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामुळे काय होतं तर तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त सराव सुद्धा करायचा आहे. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. सराव कसा करणार आहात तर सराव विद्यार्थी मित्रांनो एक एक विषय घेऊन तुम्हाला सराव दररोज 30 प्रश्न तरी सोडवण्याचा सराव आपल्याला करावा लागणार आहे. विषयानुसार लँग्वेज 1 घेत असाल तर 30 प्रश्न सोडवून पहा, लँग्वेज 2 जर घेत असाल 30 प्रश्न सोडवून पहा, नंतर EVS घेत असाल किंवा सोशल सायन्स घेत असाल तर 30 प्रश्न सोडवून पहा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. डेली कोणताही विषय तुम्ही घेऊ शकता, एकच विषय नाही तर डेली कोणताही, आणि ते 150 मार्काची तुम्हाला प्रॅक्टिस करायची नाही, एका एका विषयाची तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. PYQ वाचणं गरजेचे हे ती आपली आहे तिसरी टिप्स विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे चौथी NCERT किंवा स्टेट बोर्ड म्हणजे सीटीईटीचा जो तुम्ही अभ्यास करत असाल तर NCERTचा जो काही पाठ्यक्रमाची जी पुस्तकं आहेत, स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे म्हणजे टीईटी साठी स्टेट बोर्ड आणि सीटीईटी साठी NCERT याचे जे पुस्तक आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 1ली ते 7वी पर्यंत 8वी पर्यंतची पुस्तकं आहेत, सोशल सायन्सचे असो की सायन्सचे असो किंवा मॅथचे, हे वाचणं अत्यंत गरजेचे आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण हे जे 60 मार्क्सला पेपर 2 ला असते त्यात तुम्हाला 40 मार्क्स सुद्धा घेता येते विद्यार्थी मित्रांनो. इकडे जर तुम्ही 40 मार्क्स घ्याल आणि तिकडे जर तुम्ही 70 मार्क्स द्याल विद्यार्थी मित्रांनो तर आपला 110 आपला स्कोर राहू शकते आणि पासिंग मार्क्स तुम्हाला माहिती आहे 90 आहे विद्यार्थी मित्रांनो. हा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे NCERTचा सिलेबस किंवा NCERTचे पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि स्टेट बोर्डचे सुद्धा टीईटी साठी वाचणं गरजेचं आहे. हा महत्वाची टिप्स आपली होती. नंतर आहे शेवटी 5वी टिप्स जे आहे, जे 5वी टिप्स आता सध्या समावेशी शिक्षण आलेलं आहे, नंतर विद्यार्थ्याला प्रथम केंद्री पकडलेलं आहे म्हणजे विद्यार्थी प्रमुख आहे आणि त्यातही रचनावाद एक नवीन कन्सेप्ट आहे. जे रचनावाद, जे विद्यार्थ्यांना रचनावाद म्हणजे काय सरळ सरळ सांगायचं झाल्यास तर विद्यार्थी स्वतःहून शिकतो, फक्त मार्ग दाखवण्याचं काम हे शिक्षक करत असतात. म्हणून रचनावाद हा त्याच्या ज्ञान रचनावादावर हा आधारित आहे विद्यार्थी मित्रांनो. याकरता समावेशी शिक्षण विद्यार्थ्यांना संपूर्ण एकच शाळेत व एकच वर्ग नाही तर त्यात समावेशी कधी कधी एकत्र सर्व वर्गांना बसवावं लागतं आणि त्यात त्या विद्यार्थ्यांना कसं हँडल करता येईल, काय करता येईल, या अध्यापन पद्धतीत सुद्धा समावेशीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. यानुसार सुद्धा प्रश्न टाकले जातात, त्याचा सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवताना फायदा होत असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी केंद्रित या सर्व प्रश्नांची उत्तर असणार आहेत. आणि रचनावाद म्हणजे विद्यार्थ्यांना आपण एखादी विषय दिला असेल तर तो स्वतःहून तो शिकण्याचा प्रयत्न करत असतो, हे रचनावाद यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत आणि याचा सुद्धा आपल्याला थोडाफार अभ्यास करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा 5 टिप्स आपण जर पार केल्या किंवा त्या पाळल्या तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपण 90+ मार्क्स घेऊ शकतो. कारण याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही सीटीटी पास होण्याचा. एक सांगितलंय तुम्हाला मी, पहिली टिप सांगितली सीटीटी पास होण्यासाठी पेडॉलॉजी या विषयाकडे जास्त लक्ष देणे, कारण पेपर 1 ला 90 मार्क्स असते विषयावर भिमुख आणि नंतर पेपर 2 ला 80 मार्क्स, नंतर
जे एक आपल्याला सिलेबस वाचायचा आहे, जो काही सिलेबस आहे आपला टॉपिक वाईज जायचा आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, हे दुसरी टिप्स आहे. नंतर तिसरी आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचणे आहे. दररोज 30 प्रश्न सोडवून पाहणे आहे वेगवेगळ्या विषयाचे. नंतर एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड याची पुस्तक वाचणे आहे. सीटीटी आणि साठी स्टेट बोर्ड आपला सीबीएसईची पुस्तक वाचायची आहे, म्हणजे तुम्हाला एनसीईआरटी पुस्तक वाचायची आहे आणि स्टेट बोर्डचा हे टीईटी साठी वाचायचे आहेत. आणि नंतर समावेशी शिक्षण आणि विद्यार्थी प्रथम केंद्रित आणि रचनावादाशी संदर्भात जे काही माहिती आहे ते सुद्धा आपल्याला वाचायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा 5 टिप्स आपण जर पाळल्यात, नक्कीच यावर्षी होणारी जे काही डिसेंबर 2024 सीटीटी आहे नक्कीच आपण म्हणजे पास होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि येणारी जी भरती असणार आहे, टेट होणार आहे जी डिसेंबर जानेवारी मध्ये, यासाठी सुद्धा आपण पात्र असणार आहात. आणि 2025 मध्ये होणाऱ्या भरतीमध्ये आपण नक्कीच शिक्षक म्हणून रुजू व्हाल विद्यार्थी मित्रांनो. याकरिता या गोष्टी करणं गरजेचे आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ह्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्या इतर जे शिक्षक किंवा डीएड झालेले विद्यार्थी आहेत किंवा बीएड झालेले विद्यार्थी या सर्वांना शेअर करा, जेणेकरून त्यांना अभ्यास करताना या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना अभ्यास करता येईल आणि त्यानुसार ते आपला अभ्यासाचा जो टाइम टेबल आखतील आणि अभ्यास करतील सातत्यपूर्ण, आणि सीटीटी पेपर 1 आणि पेपर 2 पास सुद्धा होतील विद्यार्थी मित्रांनो. आपण जर या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.